23 वर्षाचा संघर्ष, अनेक आंदोलनं, कायदा मंजूर, पण तरीही गोव्यातील एसटी समाजाला आजपर्यंत विधानसभेत राजकीय आरक्षण मिळालेलं नाही. मग आता अचानक मुख्यमंत्री प्रमोद सावंत थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना का भेटले? ही फक्त शिष्टाचार भेट होती, नॉर्मल भेट होती, की 2027च्या विधानसभा निवडणुकीआधी गोव्याच्या राजकारणात मोठा बदल घडवणाऱ्या निर्णयाची सुरुवात? एसटी आरक्षणाचा प्रश्न नेमका कुठे अडलाय? किती जागा आरक्षित होऊ शकतात आणि केंद्राची अधिसूचना इतकी महत्त्वाची काय? आजच्या व्हिडिओत हा संपूर्ण विषय अगदी सोप्या भाषेत समजून घेऊयात. नमस्कार, मी संघवी. लोकमतमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंगळवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. या भेटीत त्यांनी एक महत्त्वाची मागणी केली आहे. गोव्यात एसटी समाजासाठी मंजूर झालेल्या राजकीय आरक्षणाची अंमलबजावणी लवकर व्हावी आणि केंद्र सरकारनं आवश्यक अधिसूचना जारी करावी. सूत्रांच्या माहितीनुसार अमित शहा यांनी या मागणीवर सकारात्मक भूमिका घेतली आहे. याच भेटीत मुख्यमंत्र्यांनी अमित शहा यांना गोवा भेटीचे निमंत्रणही दिलंय. तसंच कदंब पठारावरच्या नव्या भाजप प्रदेश कार्यालयाचं उद्घाटन आणि गोवा पोलिसांच्या सन्मान वितरण कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंतीही त्यांनी केली आहे. महत्त्वाचं म्हणजे अनेकांना वाटतं एसटी दर्जा मिळाला म्हणजे विधानसभेत आपोआप आरक्षण मिळतं, पण तसं नसतं. गोव्यातील गावडा, कुणबी आणि वेळीप या समाजांना 8 जानेवारी 2003 रोजी अनुसूचित जमातीचा दर्जा मिळाला. मात्र राजकीय आरक्षणासाठी स्वतंत्र प्रक्रिया पूर्ण करावी लागते. म्हणूनच एसटी दर्जा मिळाल्यानंतरही विधानसभा मतदारसंघ आरक्षित झाले नाहीत. त्यानंतर 2007 मध्ये गोवा विधानसभेनं एसटी समाजाला राजकीय आरक्षण देण्याचा ठराव मंजूर केला. त्यानंतर अनेक वर्ष हा विषय पुढे सरकलाच नाही. 2023 मध्ये मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहून गोव्यातील एसटी आरक्षणासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती केली. मात्र त्यावेळी केंद्रानं स्पष्ट केलं की 2008ची ऑर्डर लागू असून पुढचा मतदारसंघ हा 2026 नंतरच्या पहिल्या जनगणनेवरच्या आकडेवारीनुसार निर्णय घेता येईल. दरम्यान राजकीय आरक्षणासंबंधी कायदा मंजूर झाला आणि आता त्याच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचनेची प्रतीक्षा आहे. आता सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की गोव्यात एसटी समाजासाठी किती विधानसभा जागा आरक्षित होणार? याचं उत्तर अजून अधिकृतरित्या जाहीर झालेलं नाही. 2011च्या जनगणनेनुसार गोव्यात एसटी समाजाची लोकसंख्या सुमारे 1,49,000 म्हणजे जवळपास 10% आहे. यामुळं काही जागा एसटीसाठी राखीव होण्याची चर्चा आहे. मात्र कोणते मतदारसंघ आरक्षित होतील याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. तसंच सोशल मीडियावर अनेक मतदारसंघांची नावं फिरत असली तरी सरकार किंवा निवडणूक आयोगानं अंतिम यादी जाहीर केलेली नाही. महत्त्वाचं म्हणजे या विषयावर कोणाचंही एकमत नाही. काही संघटनांचं म्हणणं आहे की नवीन जनगणना, लोकसंख्येचा अद्ययावत डाटा आणि मतदारसंघाचे पुनर्निर्धारण झाल्यानंतरच आरक्षण लागू करावं. तर एसटी समाजाच्या संघटनांचं म्हणणं आहे की कायदा झाला आहे म्हणून आता आणखी विलंब न करता अधिसूचना काढावी. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची जी भेट झाली तर या भेटीकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहूया. 2027 मध्ये गोव्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. जर त्याआधी एसटी आरक्षण लागू झालं तर काही मतदारसंघाच्या राजकीय समीकरणांमध्ये बदल होऊ शकतो. यामध्ये काही विद्यमान आमदारांना नवीन मतदारसंघ शोधावे लागू शकतात, तर काही ठिकाणी पक्षांना नवीन उमेदवार द्यावे लागू शकतात. म्हणूनच हा विषय केवळ सामाजिक नाही तर 2027च्या निवडणुकीतील एक महत्त्वाचा राजकीय मुद्दाही ठरू शकतो. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. सध्या ज्या एसटी राजकीय आरक्षणाची चर्चा सुरू आहे ती आधीपासूनच अनुसूचित जमातीच्या यादीत असलेल्या गावडा, कुणबी आणि वेळीप या समाजाशी संबंधित आहे. मात्र धनगर समाजाचा अजूनही एसटी यादीत समावेश झालेला नाही. गेली 2 दशकांहून अधिक काळ हा समाज एसटी दर्जासाठी प्रयत्न करत असून त्यांची मागणी अद्याप प्रलंबित आहे. एक गोष्ट मात्र इकडे स्पष्ट होतीये ती म्हणजे एसटी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न हा फक्त काही जागा आरक्षित करण्याचा विषय नाही, तर हा प्रश्न गोव्यातील आदिवासी समाजाचा 2 दशकाहून अधिक काळ चालत आलेल्या राजकीय प्रतिनिधित्वाच्या मागणीशी जोडलेला आहे. आता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हा विषय थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मांडलाय. पुढचं पाऊल म्हणजे केंद्र सरकारची अधिसूचना. जर ती वेळेत आली तर 2027च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी गोव्याच्या राजकारणात मोठा बदल पाहायला मिळू शकतो. आणि म्हणूनच आता संपूर्ण गोव्याचं लक्ष एका प्रश्नाकडे लागलंय. एसटी आरक्षणाची अधिसूचना नेमकी कधी येणार? अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी
आमच्या लोकमत गोवा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच फेसबुक आणि इंस्टाग्राम या पेजला फॉलो करायला विसरू नका.